हा बघा पुढचा खूप सोपा प्रश्न आहे. आज मेघाताई नाही आल्या का? नहीं. का नहीं आल्या? उनके घर में काम है इसलिए. काम काम तो हमेशा रहता है बेटा, काम तो हमेशा जिंदगी में तो काम ही करना है. मेघाताई क्लास बंद नाही करायचं बरं का, कंटिन्यू यायचं. ठीक आहे. हां चला, खूप सोपा प्रश्न. कसं आहे की 13/5 गुणिला -5 भागिला 26 भागाकारामध्ये -0.25. आता याला सुरुवात कशी करायची ह्यामध्ये सगळ्या जणांचं कन्फ्युजन आहे. आलं लक्षात? हां उसको बेस में करना पड़ेगा 0.25 है ना. हां तो उसको 1/0.25 है. हां चलो देखते हैं. 13/5 हा गुणाकार, मग हा -5/26 हा भागाकार आहे. याला काय करायचं? गुणाकार. आणि हा इथं एक असते कधी पण लक्षात ठेवायचं. तर हा रेसिप्रोकल होतो, एक वर जाणार आणि हा वरचा अंश खाली येणार, म्हणजे 1/-0.25 बरोबर x. आलं लक्षात? एवढं स्टेप समजली? एवढं स्टेप समजली की नाही समज? एक एक स्टेप समजून सांगतो, नीट लक्ष व्यवस्थित देऊन ऐका. आता काय करायचं, हे मायनस आणि हा मायनस कॅन्सल. आलं लक्षात? हे मायनस आणि हा मायनस कॅन्सल. हा पॉईंटचा वर किती आहे? इथं 2 आहेत अंक. आलं लक्षात? पॉईंटच्या इकडे 2 अंक आहेत. तर तुम्ही काय करा, एक तर तुम्ही याला इकडे 2 शून्य देऊ शकता, किंवा इथं 2 शून्य देऊ शकता, किंवा इथं 2 शून्य देऊ शकता. तुम्ही हा वर कुठंही 2 शून्य देऊ शकता. का बरं? कारण इथं पॉईंटच्या नंतर 2 अंक आहेत, इथं एकच आहे. आलं लक्षात? म्हणून इथं पॉईंटच्या नंतर तुम्ही 2 अंक देऊ शकता. आता 25 दुनी 50 आणि हा 0. 25 दुनी 50 आणि हा 0. उरलं किती? 13/5 गुणिला 20 आणि हा 26. मग कापा. 13 दुनी 26, 5/20. भागाकारामध्ये किती आलं? 4/2, म्हणजे 2 दुनी 4, म्हणजे आन्सर किती आला? 2. सगळ्यांचा आला आन्सर. आलं लक्षात? अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करायचं. मेघाताई समजलं की नाही समजलं? पुन्हा रिवाइंड करा आणि आवडलं तर कमेंट अवश्य करायचं. हां